आपले श्री मस्त स्वामी कारले समर्थ क्रिस्पी सर्वांना झालेले कसे बघू आहात? शकता। मस्त आहे ना? तर श्री स्वामी समर्थ। आज मस्त आपण कोरडी कारले बनवणार आहोत। बघा, मस्त कारले घेतलेली। कारल्याची भाजी ही मुलं खात नसतात, कारण की कारले कडू लागतात। पण आपण अशी भाजी बनवणार आहेत की कारले कडूच लागणार नाही। एक सिक्रेट वस्तू टाकायची, तुम्ही ही वस्तू टाकून बघा, तुमचे कधीच कारले म्हणजे कडू लागणार नाही। या पद्धतीने तुम्ही रेसिपी करून बघा कारल्याची, खूप सुंदर। आणि कारले आपले कडू अजिबात लागणार नाही। लहानपासून तो मोठे अगदी सहजपणे कारल्याची भाजी खाऊ शकणार, कारण की कारले कडूच लागणार नाही आहे। तर बघा, आता कारले चिरून घेतलेले आणि कढईमध्ये आपण बघा चाळणी पातेली ठेवली, त्याच्यात 2-3 ग्लास पाणी टाकायचे, चाळणी ठेवायची आहे आणि या पद्धतीने कारले मधून चिरून घ्यायचे आणि मीठ आणि हळद एकत्र करून याच्यामध्ये आपण भरून चाळणीमध्ये ठेवायचे। 2-3 मिनटं मस्त छान असे बाफवून घ्यायचे आहेत, जास्त पण शिजवायचे नाही, थोडेशा कच्चापणा राहू द्यायचा आहे। बघा, या पद्धतीने सर्व जे कारले आहेत त्यांना मीठ आणि हळद एकत्र करून कारल्यांमध्ये लावून द्यायचे। आपण फक्त कारल्यांमध्ये मीठ टाकत असतो, पण आपल्याला हळद पण टाकायची। या पद्धतीने केलं तर आपले कारले कडू अजिबात लागणार नाही। अजून एक सिक्रेट वस्तू इथे आपल्याला टाकायची, अजिबात कारले कडू होणार नाही। या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप सुंदर अशी कारल्याची रेसिपी होणार आहे। तुम्हाला ज्या पण पद्धतीने ही कारल्याची भाजी करायची असेल ना, तर ह्या पद्धतीने तुम्ही करून घ्या। हे बघा, आपले मीठ आणि हळद लावून कारले आता शिजवून घ्यायचे 2-3 मिनटं, जास्त वेळ काही लागत नाही। या पद्धतीने जर ठेवले तर आपण मस्त आहे ना? तर मस्त चाळणीमध्ये आजचा दिवस तुमचा चांगला जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे। तर बघा, आपण कारले मस्त शिजवलेत, पण सकाळी खूप घाई गडबड झाली, मग मिस्टरांना असे 3 कारले कारल्याची सुक्की भाजी करून दिली। 5-6 कारले घेतली होती, त्याच्यातून 3-4 कारले मीने सुक्की करून दिली। सकाळी खूप घाई गडबड होती आणि आता दुपार झालेली आहे आणि सोम शाळेतून आला आहे, तर 2 कारले मी उरवून ठेवलेले आहेत, कारण की आम्हाला तशी म्हणजे बारीक चिरून घेतले, लसूणची चटणी टाकून मीने सुकी भाजी तेलामध्ये परतवून तिखट तेल मीठ टाकून घेतलं आणि मिस्टरांना तशीच दिली, कारण की त्यांना शेंगदाणे टाकून भाजी खायची नव्हती कारल्यांची। पण एकदम छान आणि टेस्टी झाली होती ती पण। आणि आता तुम्हाला दाखवते भरीव कारले कसे करायचे। तर चला, रेसिपी स्किप न करता पूर्ण बघायची आहे। तुम्ही सुकी पण केली ना तर खूप सुंदर लागणार आहे, आणि ह्या पद्धतीने बी केली तर मस्त टेस्टी लागणार आहे। पण आपले कारले काही कडू लागणार नाही, तुम्ही कशी पण ही भाजी करू शकता। तर सकाळी खूप घाई गडबड झाली होती, कारण की मिस्टरांचा डबा पण होता, ओमला पण स्कूलला जायचं होतं, सोमला पण जायचं होतं, म्हणून म्हटलं चला सुकी भाजी पटकन केली। मसाला पण तयार झालेला नव्हता कारल्यांची भाजी, म्हणजे भरीव कारले करायचे होते मला, पण मसाला पण तयार नव्हता। म्हटलं चला, मिस्टरांना 3 कारले मी सुके करून दिले आणि 2 कारले उरवून ठेवले, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते। आता हे कारले आपले छान बघा मस्त शिजून झालेले आहेत, आणि जितकं पाणी आपल्याला निथळता येत असेल तेवढे आपण दाबून दाबून पाणी काढून घ्यायचे। आणि खूप वेळ झालेला आहे आणि मस्त त्याच्यातलं पाणी पण सुकून घेतलेलं आहे। आणि मसाला तयार करण्यासाठी मी कांदा आणि खोबरं किसून घेतलेलं आहे, आणि 2 कारले मस्त जेवढं पिळता येईल ना, आणि आपण जे हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होते कारल्यांना शिजवल्यानंतर त्यांना मस्त धुवून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर आपल्याला पिळायचे ते चांगले कारले। जितकं कारल्यामध्ये पाणी असेल तेवढं पिळून काढून घ्यायचे। आणि आपण एक सिक्रेट वस्तू जी टाकणार आहे ती लिंबू टाकणार आहोत। लिंबू टाकल्याने आपले कारले म्हणजे कडू लागत नाही। हे पहिलं म्हणजे हळद आणि मीठ लावून कारले शिजवले तर त्याचा थोडा जो कडूपणा असतो तो कारल्यांचा कमी होत असतो। आणि लिंबू जर टाकला, आपण जो काही मसाला तयार करत असणार, मसाला नाही पण तयार केला, फक्त लसूणची चटणी कुटली आणि त्याच्या कारल्यांवर आपण लिंबू जरी पिळला ना तरी कडूपणा निघून जातो। आणि जे कारले आपण शिजवले त्याच्यातलं पाणी चांगलं निथळून घ्यायचे 2-3 वेळेस। शिजल्यानंतर आपण जे चाळणीमध्ये शिजवलं होते, जे हळद मीठ लावलेलं आहे, त्यांना पहिले चांगलं धुवून घ्यायचे एका पातेलीमध्ये पाणी घेऊन, नाही तर नळाखाली धुवून घ्यायचे। मीठ आणि हळद लावलेलं पूर्णपणे धुवून घ्यायचे, जेवढं पिळता येईल तेवढं पिळून घ्यायचे। आता आपण मसाला तयार करतोय, तर छोटासा मी कांदा घेतलेला आहे, कारण की 2च कारले आहेत, एवढा थोडाच मसाला तयार करायचा आहे।
तुम्ही जर जास्त म्हणजे पावशेर अर्धा किलो जर कारले घेत असेल तर 2 कांदे घ्यायचे, 1 किंवा 2. आता छोटासा कांदा आहे, जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही, जास्त हे पण नाही. बघा थोडासा गुलाबी रंग आला की तिखट मीठ टाकायचं आहे. जास्त काही मसाले वगैरे आपल्याला काही टाकायचे नाही आहे, फक्त कांदा, आपलं लाल तिखट, हळद आणि मीठ टाकायचं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट तुमच्यावर आहे, आता तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर जास्त टाकायचं आहे. आणि जे खोबरं आपण किसलेलं होतं परत मिक्सरमध्ये बारीक केलं मीने, आणि ते पण खोबऱ्याचं किस पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि आपला छान मसाला असा परतून घ्यायचा आहे. तिखट टाकलेलं आहे म्हणून गॅस बंद करून द्यायचं आहे, कारण की आपलं तिखट लगेच जळेल. हा मसाला छान परतून घ्यायचा. आपण डायरेक्ट कारल्यामध्ये पण हा मसाला भरू शकलो असतो, पण कारल्यांमध्ये खाली ना कच्चा राहून जातो हा मसाला, मग असं ओला ओला लागतो. आणि ह्या पद्धतीने केला तर असं मस्त कुरकुरीत आपले कारले तयार होता मस्त छान. तर बघा आपला मसाला पण मस्त तेलामध्ये मस्त भाजून घेतलेला आहे. छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे. थोडंसं अजून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. बारीक फ्लेम राहू द्यायची गॅसची. आणि हे बघा लिंबू पिळून घेतलेला आहे. मस्त एक वेगळी टेस्ट लागते, म्हणजे कडूपणा पण निघून जातो कारल्यांमधला, आणि चवीला पण एकदम छान असे कारले लागतात. वाटतच नाही की आपण कारल्याची भाजी खातोय असं म्हणून. नाही तर कडू म्हणजे कारले हे शरीराला खूप पौष्टिक असतात. कारले आठवड्यातून 2 वेळा तरी आपल्या शरीरात गेलं पाहिजे. जे काही आपल्या पोटामध्ये किटाणू असतात, इन्फेक्शन झालेलं असतं, तर कारल्यांमुळे ते निघून जातो. म्हणून आपल्या घरामध्ये आठवड्यातून 2 वेळा तरी आपल्या घरामध्ये कारल्याची भाजी झाली पाहिजे. आणि जो तव्यात मी मसाला तयार केला तिथंच आता कारले मी परतून घेणार आहे तेलामध्ये. आणि ह्या पद्धतीने आपल्याला कारले बघा भरून घ्यायचा आहे मसाला. जेवढं भरता येईल दाबून दाबून तेवढं भरायचं आहे, कारण की आपला मसाला मस्त छान आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे. फक्त आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये, थोडे फ्राय करून घ्यायचे म्हणजे कारले. पण एकदम मस्त लागली टेस्टी भाजी. या पद्धतीने करून बघा, तुमचे कारले कधीच कडू लागणार नाही. तुम्ही लहान मुलं पण आवडीने खातील. जिथं आपण 1 चपाती खाणार असो तिथं 2 चपाती मुलं खाऊन जातील या पद्धतीने. आणि लिंबू टाकल्याने एक वेगळी टेस्ट येते, मस्त कडूपणा पण निघून जातो कारल्यांच्या, आणि खायला पण एक मस्त चव लागते. वाटतच नाही आपण कारल्याची भाजी खातोय. छान मस्त दाबून दाबून भरायचं आहे. दाबून दाबून भरलं बघा, थोडाफार मसाला उरतो, आपण तो नंतर टाकून घेणार आहोत. तवा पण बघा घेतलेला आहे गरम. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. 2च कारले म्हणून त्यानुसार तेल टाकून घ्यायचं आहे. 1.5-2 पळी, आपण 2 पळी किंवा थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे. आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. 2 पळी तेल टाकून घेतलेले आहे. आणि तेल छान मस्त गरम होऊ द्यायचे. जास्त तेल गरम आणि बघा तेल गरम झाल्यावर आपल्याला कारले या पद्धतीने ठेवून द्यायचे मस्त. मस्त असं आपल्याला. आणि याच्यावर झाकण झाकायचं नाहीये, आपल्याला असे कुरकुरीत बनवायचे ते. आणि आपले कारले म्हणजे शिजलेले, मसाला पण म्हणजे खालीवर परतवून घेतलेला आहे, म्हणून झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. फक्त पूर्ण चारी बाजूने आपल्याला कारले छान मस्त असं तेलामध्ये परतवून घ्यायचे. जे आपण कारले बाफवले होते ना, ते खाली म्हणजे मस्त अशी कुरकुरीत व्हायला पाहिजे. आणि परत अर्धी फोड घेतलेली, परत लिंबू टाकायचं आहे. या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी करून बघा, सर्वजण घरामध्ये आवडीने खातील. आणि आपण ही भाजी म्हणजे 2 दिवस 3 दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो. 2 दिवस सुद्धा ठेवली ना तरी पण चालणार आहे. ही भाजी खराब होत नाही, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. कोणी कोणी 2-3 दिवस ही भाजी खातो. एक कारलं घेता आपण, म्हणजे खिचडी केली असेल किंवा सुकी भाजी केली असेल, पातळ भाजी केली असेल, तर त्याच्यासोबत आपण जसं लोणचं कांदा घेतो त्या पद्धतीने ही कारल्याची भाजी पण आपण खाऊ शकतो. एकदम मस्त लागते. आणि असा मसाला तयार करून तुम्ही भेंडीची भाजी पण खाऊ शकतात, एकदम मस्त लागते. आपली भेंडीची भाजी पण या पद्धतीने केली ना एकदम मस्त लागणार आहेत.
तर ती पण तुम्हाला रेसिपी दाखवेल भेंडीची, अशी भरलेली भेंडीची रेसिपी खूप मस्त लागते. हे बघा छान मस्त खालीवर परतत राहायची. गॅसची फ्लेम कमी जास्त करत राहायची आणि खालीवर करत राहायची. आणि एकाच जागेवर ठेवलं तर म्हणजे चटकू शकतात, म्हणजे टेस्ट निघून जाते. थोडंसं पण कारले जळले वगैरे तर टेस्ट निघून जाते, म्हणून खालीवर परतत राहायचे. या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा कारल्याची भाजी, आणि तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं लोखंडीचं म्हणजे तवा असेल त्याच्यावर अजून आपण अशा सुक्या भाज्या केल्या ना खूप मस्त टेस्टी लागतात. आणि आता उलटे करायचे. उलटे केल्यानंतर अर्धा मिनटं राहू द्यायचे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आणि 1-2 मिनटं तव्यावर ठेवून द्यायचं आहे. आणि उरलेलं जे मसाला होता तो पण आपण टाकून घेतलेला आहे, म्हणजे जो फेर कारल्यांना लागला गेला पाहिजे. हे बघा मस्त आपले मस्त फ्राय झालेले आहेत. थोडंसं अर्धा 1 मिनटं खालीवर करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं. गॅस बंद केल्यावर आपल्याला कारले उलटे ठेवायचे, म्हणजे जो काही मसाला आहे ना तो पण मस्त असा कुरकुरीत होतो. आणि शिजवताना कारले आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, म्हणजे कारले शिजले ना आता असा वेगळा कलर येतो. म्हणजे आपण जेव्हा कारले शिजवताना ठेवतो त्या हिरवा कलर असतो आणि शिजला गेल्यावर थोडासा वेगळा कलर तयार होतो. समजून घ्यायचं आपलं कारले शिजले गेले. आणि हे बघा हे सोहमला देते, कारण की सोहम स्कूलमधून आलेला आता. 1 कारलं त्याला दिलं खायला आणि 1 कारलं मीने खाल्लं. आणि सकाळी टमाट्याची चटणी पण केली होती, ती पण त्याला दिलेली आहे. आवडते का कारल्याची भाजी? हो. कडू लागते? कडू लागताय का कारले? नाही ना, मस्त आहे ना. मग खा. हे बघा मस्त. अरे काय दाखवत. हे बघा सो मस्त टी बघतोय आणि जेवण करतोय. आता शाळेतून आलेला आहे, बघू शकता. टिफिन बॅग त्याची. आणि मस्त आता त्याला दुपारी गरमागरम कारल्याची भाजी. तर तुम्हाला कशी वाटली कारल्याची भाजी तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली कारल्याची भाजी पण मस्त टेस्टी झाली. लिंबू टाकल्यानंतर अजिबात कारलं कडू लागत नसतं. तर चला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली कारल्याची भाजी. माझा आवाज थोडा वेगळा येतोय, कारण की सर्दी खोकला कफमुळे गळ्याला थोडा त्रास आहे, म्हणून वेगळा आवाज येतोय माझा जाडा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.